नमस्कार मैत्रिणी, मी पूजा. तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये एका नवीन छानशा अशा व्हिडिओमध्ये. तर आता सणासुदीचे दिवस आहेत आणि दसरा झालेला आहे, तर दिवाळीसुद्धा येते आहे. तर अशा वेळी आपल्या ब्लाऊज साडी घेतल्यानंतर एकदम 1 ते 2 आठवड्यामध्ये ब्लाऊज आपले शिवून होत नाही. तर अशा वेळेस काय करायचं? तर ह्यासाठी एकदम छानसा पर्याय आहे, ते म्हणजे आपल्याकडे जर ह्या 5 कलरचे, समजा कलरचे किंवा डिझाईनचे असे ब्लाऊज असतील, तर तुम्ही नक्कीच ते मिसमॅच करून घालू शकता आणि तुमच्या सणासुदींमध्ये अजिबात धावपळ. त्यासाठी मी तुम्हाला काही कलर आणि प्लस डिझाईनसुद्धा ब्लाऊजच्या दाखवणार आहेत, ज्या मी एकदम क्रॉस मॅचिंग घालण्यासाठी ज्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना सुद्धा शेअर करा, म्हणजे त्यांनाही ह्या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल. तर चला तर मग सुरुवात करूया. आजचा जे बेसिक कलर आहेत, त्या अगोदर बेसिक कलर कोणते आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, की हे 5 कलरचे ब्लाऊज आहेत जे आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे ते म्हणजे ब्लॅक आणि व्हाईट. हो, ब्लॅक आणि व्हाईट हा कलर हा शक्यतो सर्वच साड्यांवरती जातो. तर ते क्रॉस मॅचिंगसुद्धा छान वाटतं. एकदम सिंपल तुम्ही शिवला, पफ स्लीव्ह असेल, आता नेटची बाही असेल, असा शिवला तरी खूप छान तो प्रत्येक साड्यांवरती मस्त दिसतो. जॉर्जेटची साडी असेल, शिफॉनची असेल, त्यानंतर कॉटनच्या साड्यांवरती थोडंसं कमी जातो लूक, पण ह्या साड्यांवरती तर एकदम छान उठून असा लूक आपला दिसतो. तर दुसरा आहे ते म्हणजे नेक्स्ट कलर आहे तो म्हणजे ऑरेंज कलर. सो हो, ऑरेंज कलरसुद्धा असा ब्लाऊज हा प्रत्येक साड्यांवरती मॅच होतो. प्रत्येक साडीवरती मॅच होतोच, परंतु तो ग्रीन कलरमध्ये किंवा निळ्या कलरमध्ये अशा साड्यांच्या कलरला कॉम्बिनेशन तुम्ही घातला तर तो खूप छान उठून असा दिसतो. त्याचबरोबर आपण उलटं क्रॉस केलं, म्हणजे जर ग्रीन कलरचा ब्लाऊज असेल आणि त्याला जर ऑरेंज साडी असेल किंवा मग ब्ल्यू साडी असेल, तर असं मॅच केलं तरी खूप छान आणि एकदम उठून दिसतो तो कलर. सो असे कलर रंगसंगती आहेत जे तुम्ही वापरून एकदम छान असं तयार होऊ शकता सणासुदींच्या दिवसामध्ये. आणि हे कलर असे आहेत की जे कधीच म्हणजे अशा कलरच्या साड्या बनत नाही, असं अजिबात होत नाही. तर त्यामुळे एकदम छान असा तुम्ही ह्या साड्या कलरचे ब्लाऊज तुम्ही कापड घेऊन शिवला तरी चालेल, किंवा मग आपल्या ब्लाऊज साड्यांमध्ये क्रॉस मॅचिंगचे ब्लाऊज येतच असतात, तर त्यामध्ये सुद्धा ब्लाऊज तुम्ही शिवला तरी खूप छान वाटेल. तर चला तर मग आता हे बेसिक कलरचे ब्लाऊज तर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर ब्लाऊजची डिझाईन कशी बनवून घ्यायची, तर त्याचंसुद्धा माझ्याकडं त्यामधलंच तुम्हाला एक छानसा असा कलर आहे, तो म्हणजे हा ब्ल्यू कलर. तुम्ही पाहू शकता हे ब्ल्यू साडी म्हणजे डिझाईन ही खूप छान बनवलेली आहे. सो काठाचीच डिझाईन घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता ही अशी काठाची घेतलेली आहे एकदम, आणि हाफ स्लीव्ज आहेत. सो ही डिझाईन खूप छान दिसते ब्लाऊजला तुम्ही जर करून घेतली तर. एकदम छान काठपदर साडीवरती हा कलर ऑरेंज कलरवरती किंवा मग ग्रीन कलरवरती सुद्धा सो तुम्ही तो नक्कीच तसा बनवून घेऊ शकता. त्यानंतर हा आरीवर्क केलेला ब्लाऊज आहे, जो मी स्वतः स्टिच केलेला आहे. स्टिचसुद्धा आणि आरीवर्कसुद्धा हे मी केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता ही अशी डिझाईन आहे. त्यानंतर एकदम सिंपल असा गळा आहे आणि एकदम सिंपलच काम केलेलं आहे. त्यानंतर याच्या बाहीला सुद्धा मी एक छानसं वर्क केलेलं आहे, जिथे तुम्ही पाहू शकता छोट्या छोट्या बुट्ट्या तयार केलेल्या आहेत आणि ही काठाशी लावलेले आहेत. सो हे लटकन खूप छान दिसतात आहे. असा हा ग्रीन कलर हा सुद्धा प्रत्येक साडीवरती नक्कीच जातो. सो असे सुद्धा डिझाईन तुम्ही नक्कीच करू शकता. हे वर्क आहे जे मी सुई धाग्याने केलेलं आहे. तेव्हा मी आरीवर्क सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहे, तर तुम्ही असंही करून घेऊ. त्यानंतर पुढचा कलरसुद्धा आहे आणि डिझाईनसुद्धा आहे. ब्लाऊज तुम्ही पाहू शकता ही अशी डिझाईन केलेली आहे याला, आणि छानसं असं एकदम सिंपल असा आहे. सो हा वर्क केलेला अगोदरचाच होता, हा कपडा घेऊन शिवलेला आहे. सो ह्याची 3/4 बाही आहे, म्हणजे आपण लॉंग बाहीच म्हणतो असं. हा सुद्धा कलर ग्रीन साडीवरती खूप छान दिसतो, ऑरेंज कलरचं कॉम्बिनेशन. त्यामुळे तुम्ही असं जर शिवला तर ह्यामध्ये कलरसुद्धा आहे, ब्ल्यू कलरसुद्धा आहे, ग्रीन कलरसुद्धा आहे आणि क्रीम कलरसुद्धा आहे, ऑरेंज. अशा प्रत्येक साडीवरती तुमचा मॅच होणार आहे. एक ब्लाऊज हा तुमचा 3 ते 4 साड्यांवरती मॅच होणार आहे. सो असं तुम्ही नक्कीच शिवून घेऊ शकता आणि डिझाईनसुद्धा अशी कलरची घेऊ शकता. त्यानंतर एकदम छान असा ह्या डिझाईनला खूप कमेंट्ससुद्धा आल्या होत्या मला. सो डिझाईन दाखवा आम्हाला. खूप छान असा हा काय म्हणतो आपण, खण साडीवरचा ब्लाऊज आहे. हा एकदम सेपरेट खण घेऊन मी शिवलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता ही डिझाईन खूप छान दिसते घातल्यानंतर.
ह्याचे स्लीव्स 3/4 शिवलेले आहेत. सो खूप छान दिसते आहेत. अशी डिझाईन तुम्ही जर शिवली, हे मोस्टली खण साड्यांवरती किंवा कॉटनची साडी एखादी असेल जी प्लेन असेल, अशा साडीवरती सुद्धा ही डिझाईन आणि हा ब्लाऊज खूप छान दिसतो. सो तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा. खूप छान खूप मैत्रिणींना माझ्या हा पॅटर्न आवडलेला आहे. सो तुम्हीही एक खण ब्लाऊज असं शिवून नक्की पहा. तर पुढचा आहे तो म्हणजे एकदम आपल्याकडं व्हाईट हा कॉम्बिनेशन सर्व साड्यांवरती मॅच होतो, परंतु त्यामध्ये एक क्रीम कलरचा आता थोडी ट्रेंड आहे. सो क्रीम कलरचा ब्लाऊजसुद्धा प्रत्येक साडीवरती, बऱ्याच साड्यांवरती मॅच होतो. तर पाहू शकता हा ब्लाऊज मी असा शिवून घेतलेला आहे. ह्यामध्ये एकदम सिंपल केलेला आहे. मी ॲक्च्युली डिझाईन पाहिजे होती, पण मी हा गळा चौकोनीच ठेवलेला आहे आणि बोटनेक आहे. समोरनं पानगळाचा आहे. तुम्ही पाहू शकता. सो अशी डिझाईन मी बनवून घेतलेली आहे आणि ह्याची स्लीव्स हाफच आहेत. आणि खूप छान दिसतं आहे. ज्यावेळेस असा नेटचा ब्लाऊज असेल तुमचा, त्यावेळेस ही डिझाईन खूप छान दिसते. यामध्ये तुम्ही हे हाफ सर्कलसुद्धा करून घेऊ शकता आणि ते एक बटन लावू शकता. तीसुद्धा डिझाईन खूप छान दिसते. सो ह्या कलरचा आणि अशा डिझाईनचे ब्लाऊज जर तुमच्याकडे असतील तर बऱ्याचशा साड्यांवरती तुमचं नक्कीच मॅचिंग होऊन जाईल. सो तुम्ही असं आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही ब्लाऊजचे डिझाईन किंवा ही पॅटर्न कसे वाटले तुम्हाला. सो मलाही नक्कीच आवडेल की तुम्ही मला कमेंट्स केलेल्या. सो नेक्स्ट आहे तो म्हणजे हा मोरपंखी कलरचा आणि ह्याचे टसल्स जी लेस लावलेली आहे तीच पाहून मलाही खूप आवडलेला होता. सो एकदम सिंपल ब्लाऊज होता हा ब्लाऊज मी स्वतः स्टिच केलेला आहे. एकदम सिंपल दिसत होता, त्यामुळे मी थोडंसं एक छान असे लेस लावलेले आहेत. खूप छान दिसतो आहे. असं तुम्ही नक्की ट्राय करून पहा. एकदम सिंपल ब्लाऊजला अट्रॅक्टिव्ह आणि एकदम स्टायलिश लुक देण्यासाठी नक्कीच ही ट्रिक्स तुम्हाला कशी वाटते. खूप छान वाटतं असं ब्लाऊज. म्हणजे एक टिप्स आहे की ज्यावेळेस आपली तब्येत कमी जास्त होते त्यावेळेस आपले ब्लाऊज उतरतात, खांदा उतरतो. तर अशा वेळी तुम्ही प्रत्येक गळा, कोणताही गळा शिवताना त्याला नॉट लावून घ्यायची आहे. जसं की बऱ्याचशा माझ्या ब्लाऊजमध्ये तुम्ही पाहिलं असेल की नॉट लावलेलेच आहेत. नॉट्स आणि असे टसल्स तुम्ही एकदम सिंपल लावून घेऊ शकता. ह्याने काय होतं, गळा आपला उतरत नाही. कमी जास्त जरी झाला तरी तो ह्या दोरीच्या मार्फत एकदम छान बसला जातो. कमी जास्त फिटिंग आपण करू शकतो. सो नक्कीच तुम्ही हे असे ब्लाऊज आणि पॅटर्न नक्कीच ट्राय करा. तर ही सुद्धा ट्रिक वापरा की तुम्ही शक्यतो शिवताना ब्लाऊजला एकदम छान असं दोरी लावून घ्या. त्याला तुम्ही आता भरपूर कलरच्या आणि वेगवेगळ्या सुतातल्या सुद्धा दोरी भेटतात. सो त्याचे लटकनसुद्धा भेटतात. एकदम सिंपलचे लटकन लावूनसुद्धा तुम्ही छानसा लूक ब्लाऊजला देऊ शकता. साडी जेवढी अट्रॅक्टिव्ह असते त्यापेक्षा ब्लाऊजसुद्धा तेवढाच अट्रॅक्टिव्ह असला तरच तो कॉम्बिनेशन चांगलं दिसतं आणि छान दिसतं. सो हा सुद्धा वेअर केलेला हा साडीचा ब्लाऊज आहे. सो हा एकदम सिंपल आहे. फक्त त्याला ब्लाऊजला डिझाईन होती त्यामुळे हे 3/4 शिवावं लागलं. सो खूप छान दिसतं आहे. असा कलरसुद्धा बऱ्याचशा साड्यांवरती मॅच होतो. आतासुद्धा मी क्रॉस कॉम्बिनेशनच केलेलं आहे. सो ह्या साडीच्या कलरला हा ब्लाऊज खूप छान मॅच होत आहे. सो तुम्ही असं नक्कीच छान छान आयडियाज घेऊन किंवा कलरचं लक्षात घेऊन कॉम्बिनेशन तुम्ही नक्कीच स्वतःसाठी शिवू शकता. सो तुम्हाला हे ब्लाऊज कसे वाटले आणि ह्याचा रिस्पॉन्स तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. सो पुन्हा भेटूयात असाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.